या लॉबस्टरचं काय करायचं असा नंतर प्रश्न पडलेला. बाय. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये. आजचाही आपला खादड खाऊचाच व्हिडिओ आहे. जर तुम्ही माझी फिटनेस जर्नी इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी कार्डिओ करायला जाताना बीचवर आपल्याला मस्तपैकी लॉबस्टर्स, ज्याला मराठीत शेवंडे असं म्हणतात, ते मिळालेले आहेत जाता जाता ऑन द वे. तर ते आपण घेतलेले आहेत. तर आज आपण त्यामुळे बनवणार आहोत लॉबस्टर गार्लिक पेपर अशी काहीतरी आपली रेसिपी आहे. बटर गार्लिक पेपर लॉबस्टर, पण मस्त लॉबस्टर मिळालेले आहेत. तर चला आता हे लॉबस्टर्स बनवायला घेऊयात. फर्स्ट स्टेप ॲज युजल, आपला बॉय जो आहे तो साफ करेल लॉबस्टर्सला. ठीक आहे, करा चालू. आपले जे माणूस आहेत त्यांनी सगळं व्यवस्थित साफ केलेलं आहे. तर म्हटलं एक डेमो दाखवा की हा मिशाक आपल्याला लॉबस्टर आणलेला आहे, इथून पुढे चालू करा. तरी सुद्धा असे हे त्याचे थोडेसे पिंक्स किंवा काय म्हणतात ते असतं, ते साफ करायचं. मग त्याला थोडं डोक्यात जर आवाज वाढवलात तर बरं होईल. डोक्यात असं ओपन करायचं त्याला, त्याचं डोकं आणि शेपटीकडचं बाजू अशी हेड आणि टेल ह्याच्यावरनं भांडणं होतात, कोण हेड खाणार कोण टेल खाणार. जरा डुबवून घ्यायचं. हा हा हा, पाणी पहिला ग्लासच झाला तो. असं बघितलं तर असं भरलेलं आहे ह्याच्यात, पण खूप पौर्णिमेमुळे सगळंच भरलेलं आहे मला वाटतं. अमावस्या तेच. ओके, ह्याला पण वेन आहे का? वेन असते. ओके, ते ट्राय करायचं की रिमूव्ह होईल. अरे वा 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 वा, कडकच. डिवेनिंग काय टास्क मधून जात नाही. ठीक आहे, ह्याला काय कट करायचं का? म्हणजे थोडा मसाला त्याच्या आतमध्ये शिरतो. हे पूर्ण फ्लेश आहे त्याचं. मस्त एकदम कडक. लॉबस्टर हा प्रॉन्सचा लांबचा भाऊ आहे ना. मस्त मस्त लॉबस्टर मिळालेत आज. साईज एकदम छान आहे त्यांची. तर बटर गार्लिक लॉबस्टरसाठी आपली फर्स्ट स्टेप जी आहे ती रेडी आहे. आता आपण बाकी बनवायला घेऊ. चालू केलंय का? नाही कर की मग. केलंय, दिसतंय मला इथं रिफ्लेक्शन. तेवढा स्मार्ट आहे. थोडी वर घे फ्रेम म्हणजे. हा. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो की गार्लिक कसं ठेचायचं ते. ही रेसिपी ऍक्च्युली आपण ऍक्सिडेंटली आम्ही डिस्कवर केली होती बर्थडेला. मागच्या वेळेस जेव्हा आपल्याकडे लोक आली होती तेव्हा या लॉबस्टरचं काय करायचं असा नंतर प्रश्न पडलेला. तर मग म्हटलं बटर गार्लिक प्रॉन्स, लॉबस्टर इज द ब्रदर ऑफ प्रॉन्स. तर म्हटलं आपण बटर गार्लिक लॉबस्टर करू विथ अ डॅश ऑफ काळी मिरी. काळी मिरी जर तुम्ही बघितलं तर इट्स ऑलवेज कॉन्स्टंट इन माय लाईफ. काळी मिरी शिवाय काहीच नाही. नुसतं काही पण मी काळी मिरी टाकून नुसतं खाऊ शकतो. तर आता आपण ठेचायला घेऊ. जेवढं जास्त गार्लिक तेवढी जास्त मजा, जेवढं जास्त काळी मिरी आपल्या आपल्या टॉलरन्स प्रमाणे टाका. पण मला तरी गार्लिक आणि काळी मिरी या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. आपल्याला इन्स्ट्रक्शन आलेलं आहे की हळू करा, नाही तर याच्यातच काळी मिरी दिसेल त्या दगडाची. ठीक आहे, मला वाटतं एवढा गार्लिक इनफ होईल. मित्रांनो, आपण कसं असं ओजी शेफ आहे ना, तर असं फ्रेशली कुटलेली काळी मिरी आपण वापरतोय. दाखव आपल्या गाईसला. काय म्हणतात? काय नाही, पास होईल मॅम. एवढी पण नाही लागणार. आपला
ऑडियन्स दाखव आज कोणी. ओमकार एकदम काळी मिरी याच्यात काही नीट कुठली जात नाही, त्यामुळे आपण मिक्सर मधून काढलेली आहे. बेटा ठीक आहे, चालायचं. आयुष्य म्हटलं की तडजोड करावी लागते आणि एकदम फाईन नको आहे आपल्याला, कारण कसं थोडी अशी खाताना आली तरी काय हरकत नाही. तर ही रेसिपी एकदम सिंपल आहे. जसं की तुम्ही बघू शकता, फक्त 4 इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यातलं एक इन्ग्रेडियंट मिळणंच थोडंसं दुर्मिळ आहे, त्यामुळे बाकीची रेसिपी आपण सोपी ठेवलेली आहे. आपण घेतलं आहे पेपर, गार्लिक, बटर आणि थोडंसं लागेल तसं मीठ, कारण हा समुद्रातला प्राणी असल्यामुळे थोडंफार याच्यात मीठ हलक्या हातानेच टाकायचं. बटर टाकू आता आणि आपण चालू करू. आता लसूण टाकूया. आता आपण टाकू थोडीशी काळी मिरी आणि थोडी टाकणार आहोत नंतर. हा वासानेच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. ही रेसिपी आपण अजून एकदाही आधी बनवली होती माझ्या बर्थडेला, तर प्लीज जाऊन माझा बर्थडे ब्लॉग बघा. तेव्हाचे खूपच छोटे छोटे लॉबस्टर आपल्याला मिळालेले, पण यावेळी असे एकदम मोठे मोठे मिळाले, त्यामुळे गुड शिट. हिअर इज द क्रुशियल स्टेप. आता आपण टाकत आहोत आपले लॉबस्टर्स. अनएस्थेटिक पद्धतीने मी लॉबस्टर्स टाकलेले आहेत. तो हा जो कलर आहे ना, हळूहळू उलट्या साईडने ऑरेंज व्हायला लागला. जेव्हा आपण परत उलटू ना, तर हे अख्खं ऑरेंज झालेलं असतं बघ, इथे या साईडला ऑरेंज. म्हणजे जसं लॉबस्टर कुक होतो तसं तो कलर चेंज करून ऑरेंज कलरचा होतो. सिमिलर टू क्रॅब. हा ऍक्च्युली शेल मला वाटतं हे झालं की ऑरेंज कलरचं होतं. ठीक आहे, आता आपण हे पलटवलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता थोडं थोडं या साईडने ऑरेंज झालं आहे. आपण पेपर मुद्दामून थोडं थोडं टाकतो प्रत्येक वेळी, की सगळीकडे ते इक्वली स्प्रेड व्हावं, कारण बाकी काहीच फ्लेवर नाही आपल्या ह्याच्यात. तर पेपर असं, हे जे मेन जी टेलवाली साईड आहे ज्याच्यात मेन मास आहे, वी आर मेकिंग शुअर की सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्युटेड असेल असा पेपर. म्हणून तुम्ही बघू शकता की थोडं थोडं आपण पेपर टाकत राहतो. आणि आता याला आपण झाकून ठेवणार आहोत. लुकिंग गुड ॲज ऑफ नाव. तर याला आता कमी गॅसवर धीमे आंच पर गरम करूया. आता हे रेडी आहे. थोडंसं ऑरेंज टर्न झालं आहे बघा, म्हणजे कुक्ड आहे. मस्त बटर गार्लिकची ग्रेव्ही आहे. तर मित्रांनो, आपण आपले बटर गार्लिक लॉबस्टर जे आहे ते ट्राय करत आहोत. तर लुक्स गुड, स्मेल्स गुड, ऑल्सो टेस्ट गुड. ही रेसिपी नक्की बनवा आणि मग टॅग करा. बाय. तर हे बघा मित्रांनो, मस्त फ्लेश आहे या लॉबस्टरला. असं याला याच्या ग्रेव्हीमध्ये बुडवा बटर आणि गार्लिकच्या, आणि एक नंबर, मस्त कडक. म्हणजे लॉबस्टर सॉफ्ट आहे, टेस्ट कडक आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.